हॅलो मंडळी, आज डे 7 आहे अनफिल्टर्ड मॉम जर्नीचा. आणि मी सकाळी उठलो होते अराउंड 10च्या आसपास. आणि फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे म्हणलं गाली दूं वातावरण ऐसे ऐसे शांतता गाली वाटते, दूं काय ना। आवाज का नाही येते चेक करायला आले बाहेर, तर पोरगं ह्या स्टँडला सकाळपासूनच घ्यायचा सुरू झाला. मग काय आज म्हटलं ठरवलं होतं रात्रीच की चादरी वगैरे धुवून सकाळी उठून, आणि तेवढी एनर्जी पण होती माझ्यामध्ये म्हणून मी त्या भिजत वगैरे घातल्या आणि झाडू वगैरे पटकन मारून वगैरे घेतला आणि ब्रश करायला घेतला आणि कॅमेरा सेट करत होती. तेवढ्यात त्या पोराने तो कॅमेराच घेतला डायरेक्ट हातामध्ये. मग काय त्याची इथं वेगळी मला सुद्धा ब्रश करायला ऐकू शकता, लोक पण शकता. मग काय लगेच मग म्हटलं आज नाश्ता काय कोण बनवून तर देणार नाही, स्वतःलाच बनवायचा आहे. मग किचनमध्ये गेली, पटकन नाश्त्याची तयारी केली कारण की भूक पण लागली होती आणि टक्कूचा सुद्धा नाश्ता झाला नव्हता, लेट झाला होता त्याला सुद्धा. लगेच दोघाचा नाश्ता इथं बनवायला घेतला. तुम्ही मला अजून फॉलो केलं नसाल तर नक्की मला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की सांगा. आपल्या दोघांची केमिस्ट्री दिवसभरची तुम्ही बघताय, तुम्हाला कशी वाटते प्लीज मला नक्की कळवा. आज मी अंडा आणि चपातीच बनवलेलं आणि चाय. मस्त TV बघत बघत एन्जॉय केलं आणि नाश्ता वगैरे झाला. थोडंसं टकूसोबत खेळले आणि मग लगेच टकूला झोपवलं कारण की मला धुवायचं होतं चादरी आणि ऊन जायच्या आधी ते पण. टकूला लगेच झोपवलं वगैरे. लगेच मी चादरी वगैरे धुवायला घेतल्या. मी हातानेच धुते कारण की मला पर्सनली हातानेच आवडतं आणि ऑब्व्हियसली माझ्या घरात वॉशिंग मशीन नाही आहे. तर ही बकेट माझ्याकडून उचलतसुद्धा नव्हती, एवढी जड झाली होती. तरी पण कशी बशी 3ऱ्या माळ्यावर आमचा टेरेस आहे, तिथपर्यंत पोहोचवलं कसं कसं. आणि ऊन होतं लकीली 1 वाजेपर्यंत ते मी हेच करत होती. त्याच्यानंतर पटकन सुकवल्या वगैरे चादरी, पटकन खाली आली. टकू झोपलाच होता. आंघोळसुद्धा उरकून घेतली आणि जेवायला बसल्या तेवढ्यातच टकू उठला. मग काय त्याला घेऊनच जेवण केलं. त्याला बाहेर घेऊन आलं, त्याला आतमध्ये कोंडून ठेवलं. आराम वगैरे केला परत आणि टक्कूला परत बाहेर घेऊन आले. आणि रात्री 11:30 वाजता ही बघा मस्ती. मम्मीला मी मेहंदी काढते पण हा पोरगा ते सुद्धा मला सुखाने करू देत नाही. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा. उद्याचा व्हिडिओ खूप खास आहे, नक्की